नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी वैष्णवी जाधव। एक नजर डाकूयात आजच्या हेडलाइन्सवर। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? घरातच छापत होता 500 आणि 2000च्या नोटा। बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त केल्याप्रकरणी सांगलीतील धक्कादायक प्रकार उघडकीस। नारायण राणेंचं मन भाजपात रमत नाही, पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर जाण्याची शक्यता बाळासाहेब थोरात। औरंगाबादच्या हर्सुल कारागृहातील कैद्यांचा संशयास्पद मृत्यू, मारहाणीत मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। प्रलंबित मागण्यांसाठी काढलेला शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा मुंबईच्या वेशीवर, सोमवारी विधान भवनावर धडक। सांगली महापालिका प्रशासनाचा अजब कारभार, ड्रायव्हर परीक्षेला एमपीएससीची प्रश्नपत्रिका दिल्याने परीक्षार्थीमध्ये उडाला गोंधळ। मुंबई मॅरेथॉन 2019 मोठ्या उत्साहात पार, केनियाचा कॉस्मोस लॅगोट ठरला मुंबई मॅरेथॉनचा विजेता। मराठा आरक्षणाला विरोध करणारी आणखीन एक याचिका उच्च न्यायालयात दाखल, मराठासह आर्थिक दुर्बल, धनगर, कोळी, मुस्लिम आरक्षण रद्द करण्याची मागणी। भाजप पदाधिकाऱ्याचं शस्त्र प्रकरण ताजं असतानाच बदलापूरमध्ये आता शिवसेना पदाधिकाऱ्यानं तलवारीनं कापला केक, फोटो व्हायरल। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांना दिल्लीतील एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज, ट्विटरवरून दिली माहिती। मिरजेत होंडा ऍक्टिवा गाडी अचानक पेटल्यानं जळून खाक, 74,000चे नुकसान। पेटतानाचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ पहा एसबीएन वर। हेडलाइन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड, मिरज। हेडलाइन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज। मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल, यार फिर मैंने छोड़ दिया। मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया, फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है। इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है। वापस एयरटेल। एक्चुअली ना, बिल्कुल सही किया। सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा? या मैन। हाँ, मैं ही बोल रही हूँ, सब कुछ ट्राई करो फिर सही चलो।